नमस्कार, मी सूरज स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सूरज. आज आपण अशा एका पाहुणीला भेटणार आहोत. ती कोल्हापूरची पोरगी या नावाने ओळखली जाते. खरं तर ती अँकर आहे. तसेच ती कोल्हापूरचे सामाजिक प्रश्न, कोल्हापूरचा इतिहास असेल आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे कोल्हापूरबद्दल माहीत नसतात, त्याची ओळख नव्याने सगळ्यांना जगासमोर आणते. तर स्वागत करतोय माझ्या शोमध्ये तेजस्विनी पांचाळीचं. वक्तृत्व तुझं खूप भारी आहे. कुठून सुरुवात झाली आणि कुठून वाटलं की तुला मला यातच करिअर करायचं आहे? लहानपणापासून सुरुवात झाली. म्हणजे लहान असताना बडबड गीत सगळ्यांना शिकवली त्याची आणि ती म्हणायची, मला भरपूर हौस होती. गर्दी दिसली किंवा घरातले जरी सगळेजण जमा झाले, गल्लीतले सगळे जमा झाले की मी फक्त एक ते गणपतीमध्ये गौरीचं गाणं असतं ना, झाका झपुटा, तर ते मी पाठ केलं होतं. म्हणजे समोर म्हणायची तर ते अंगवळणी पडलं होतं, ते बोलत होते. मग तेच सगळ्यांकडं म्हणायचं, तेच बडबड गीत म्हणायचं. मग त्यातनंच आवड होत गेली की हा पण सादर करायचं. गर्दी दिसली की मग मी मम्मीला म्हणायचं, नाही मला इथं बोलायचंच आहे. म्हणजे ती हौसच होते आधीपासून. आणि मग त्यातनं मग खरं सांगायचं तर वक्तृत्वाची सुरुवात माझी एकपात्री प्रयोगातनं झाली. आणि गल्लीमध्ये एक मैत्रीण होती, तर तिनं शिकवलं होतं एक नाटक रामू शामू म्हणून, तर ते मी सादर केलं होतं. आणि त्यानंतर मग शाळेतनं मग वक्तृत्वाची सुरुवात झाली. शाळेमध्ये गेल्यानंतर टीचरांनी ते स्पर्धा असतात असं सांगितलं, भाषण स्पर्धेत भाग घ्यायचा. म्हणजे ते वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचं असं म्हणाले होते. मी म्हटले की मला भाषण करता येते, वक्तृत्व करता येते. म्हणजे तेव्हा मला भाषण आणि वक्तृत्वातला फरक पण कळत नव्हता. पण नंतर सांगितले की जे तू भाषण करते त्यालाच वक्तृत्व असं म्हणतात. आणि मग त्यातनं स्पर्धांमध्ये भाग घेत गेले, नंबर बसत गेला आणि कॉन्फिडन्स वाढत गेला. पण भाषण करणे आणि एखाद्या विषयावर बोलणे दोन प्रकार वेगवेगळे असतात. किंवा अँकरिंग करणे, ती ज्या त्यावेळीची गंमत असते ती. बरोबर. ते करताना काय तयारी असते की आता इतकं कॉन्फिडन्स आलाय की ती प्रॅक्टिसच झाली की नाही मी करू शकते? वक्तृत्वामुळे तो कॉन्फिडन्स आलेला आहे. कारण अँकरिंगला कसं असतं, सूत्रसंचालनाला थोडं हजरजबाबीपणा किंवा त्या सिच्युएशनला धरून बोलणे फार भारी, म्हणजे ते कसं अट्रॅक्टिव्ह होतं. तुम्ही तयारी करून गेलात तर तो असा साचेबद्ध कार्यक्रम होतो आणि त्याचा इम्पॅक्ट जास्त पडत नाही. त्यामुळे सूत्रसंचालन करत असताना तिथं गेल्यानंतर आजूबाजूची सिच्युएशन बघणं, कोण काय करते, एकदम साध्या साध्या गोष्टींचं निरीक्षण करणं आणि ते आपल्या अँकरिंग मध्ये जर आणलं तर तो जो कार्यक्रम, कारण शेवटी नावातच आहे सूत्रसंचालन, सगळी सूत्र ही त्याच्या हातात असतात, त्याच्याकडे असतात. त्यामुळे तो कार्यक्रम खेळता ठेवायची पूर्ण जबाबदारी सूत्रसंचालकाकडे असते. त्यामुळे त्याचं भान असावं लागतं. आणि म्हणून कुठली, म्हणजे आतापर्यंत मी जे काही अँकरिंग केलेलं आहे ते काही कुठली तयारी काही केलेली नाही किंवा स्क्रिप्ट लिहूनच गेलं असं काही नाही. काही चारोळ्या लक्षात असायच्या, पाठ असायच्या, ऐकलेल्या असायच्या कुठेतरी. मग त्या कुठल्या सिच्युएशनला काय बोलायचं ते तिथं तिथं समजत गेलं आणि मग त्यातनं सुरू झालं अँकरिंग. खूपच छान. कारण इतकं प्रॅक्टिस न करता बोलणं इतकं सोपं नसतं, खूप अवघड गोष्ट असते ती. आणि एका मुलगीने सूत्रसंचालन करणं ही माझ्या दृष्टीने तर खूप मोठी गोष्ट आहे. ते करत असताना राजकीय पटलावर कसं काय प्रवास सुरू झाला? म्हणजे ते अकॅडमी म्हण किंवा ते मला 2-3 वेळा बघितलं की राजकीय व्यासपीठावर असते तू, ती कशी सुरुवात झाली? की तिकडे काय आवडच होती राजकारणात जायची किंवा नाही, सूत्रसंचालन करता करताच घडत गेले हे? मुळात आहे ना, राजकारण हा विषय माझ्या डोक्यात गेला तो शाळेत असताना, 6वी असताना गेला होता. म्हणजे आमच्या शाळेच्या भिंतीवर आहे ना संसदेचं असं चित्र काढलं होतं. तर स्कॉलरशिपचे तास असायचे, ते कसं शाळा सुटल्यानंतर 1 तास एक्स्ट्रा असायचं. मग मी तिथं थांबायचे, मी स्कॉलरशिपला होतो. मग पप्पा आमचे यायचे मला न्यायला, मग ते तिथं थांबायचे मला, आमचा स्कॉलरशिपचा तास सुटूस वर्गा. तिथं थांबल्यानंतर ते एकदा काय झालं होतं की ते असे बघत बसले होते भिंतीकडं, काय नेमकं ते चित्र काय. आणि माझं स्कॉलरशिपचं तास सुटलेलं मी बाहेरून बघितलं, पप्पा काहीतरी बघायला लागलं. मग त्यांना विचारलं काय नेमकं हे. मग काय इतके दिवस शाळेत होतं कारण मी एवढं कधी निरखून बघितलं नव्हतं. मग तेव्हा मी विचारलं की काय आहे एवढं हे. तर मग तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ही आपल्या भारत देशाचं सगळा राज्यकारभार इथनं चालतो, ही संसद आहे, हे राष्ट्रपती असतात किंवा आमदार खासदार, ह्या सगळ्या गोष्टी तिथं चित्रातनं मला पप्पांनी सांगितल्या होत्या. तर मला ते भारी वाटलं की म्हणजे अख्खा देश जर ह्याच्यावर चालत असेल तर किती भारी असेल हे. तर मी पप्पांनाच विचारलं होतं की हे टप्पे असे सांगितले होते की नगरसेवक, त्यानंतर मग आमदार, मग खासदार, असं पप्पांनी मला टप्पे सांगितले होते. म्हणजे ह्यांच्यात सगळ्यात लास्टला कोण असते, म्हणजे 1 नंबरला कोण असते? हा, तर मला बोलले होते राष्ट्रपतीकडे असते. मग तेव्हा मी पप्पांना बोलले होते की मी राष्ट्रपतीच होणार.
मग तेव्हा ते मजेत म्हटलं हा, होतं, ठीक आहे, लहानपणी. पण हा त्यातनं मग आलं की डोक्यात नाही हे भारी आहे काहीतरी राजकारण म्हणजे. आणि मग हळूहळू 9वीत असताना एका आंदोलनात पण मी सहभाग घेतला होता, म्हणजे वा. टोल विरोधी कृती समिती, कोल्हापूरमध्ये टोल विरोधी आंदोलन भडकलं होतं. तर तेव्हा पण मी त्यात सहभाग घेतला होता, म्हणजे अगदी कॉम्रेड गोविंदराव पानसरे असतील, वा. ND पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अख्ख्या कोल्हापूरमध्ये गाजलं हो. होतं. आणि भरपूर वर्ष, 1 वर्ष म्हणजे भरपूर वर्ष हा झगडा सुरू होता. तर मला ते टोल म्हणजे काय असतं किंवा टोल विरोधी आंदोलन काय काही माहिती नव्हतं. एवढंच माहिती होतं की कोल्हापूरकरांवर अन्याय होते, एवढंच माहिती होतं. आणि मग हळूहळू पेपरमधनं तरी वाचून कळालं. तर मी तिथं गेलो होतो, तिथं जाऊन उपोषण सुद्धा केलं, 1 वा. दिवसीय लाक्षणिक उपोषण पण केलं. ते उपोषण पण मला काय माहिती नव्हतं, असं सहज बोलता बोलता बोलून टाकलं की हे सगळे बसल्यात, मी पण इथे येऊन बसणार, असं तसं. त्यातनं आवड होत गेली राजकारणाची. म्हणजे भारी आहे राजकारण, एक क्षेत्र भारी आहे की जिथं आपण बोलू शकतोय, ठामपणे बोलू शकतोय आणि समाजासाठी काहीतरी करू शकतो. आपल्याकडे एक, हक्क अधिकार येतात आणि त्या हक्काचा वापर करून आपण काहीतरी करू शकतो. आणि खरं तर अशा तुझ्यासारख्या मुलींनी राजकारणात आलं पाहिजे. मुलंच किती सांभाळणार किंवा आणि प्रथा परत गेले बऱ्यापैकी की मुलीच येतात. आता मला वाटतं कोल्हापुरात जयश्रीताई जाधव झाले, त्याच्या अगोदर आमदार कोण नव्हते आणि पहिल्या महिला आमदार त्यात आल्या. महिलांनी आलं पाहिजे राजकारणात, असं मला पण आणि वाटतं. म्हणून कोल्हापूर हे का महाराणी तारा राणी हे का स्त्रीनच सांभाळलेलं राज्यकारभार, मग तो झिरपलं पाहिजे मुलींमध्ये. बरोबर आहे, 100%. खूप खूप शुभेच्छा त्यासाठी तुला. हे चालू असताना कंटेंट करावा आणि कोल्हापुरी डिक्शनरी नावानेच करावा असं कसं सुचलं तुला? त्याचं काय झालं, त्याला कोरोना कालावधी कारणीभूत आहे. म्हणजे वक्तृत्व स्पर्धा मी करायची, तर कोरोना कालावधीमध्ये सगळं बंद झालं, ठप्प झालं. पण तरी सुद्धा किती वर्ष हे थांबणार, कदाचित त्या संयोजकांना पण वाटलं असेल. मग त्यांनी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा भरवायला सुरुवात केली होती. ह्याचं स्ट्रक्चर कसं होतं की तुम्ही एकतर मोबाईलवर शूट करून तो व्हिडिओ पाठवा किंवा आपले गुगल मीट किंवा झूम ॲपवर वक्तृत्व स्पर्धा अशी ऑनलाईन पद्धतीने भरायची. म्हणजे मी वक्तृत्व करायची, पण कॅमेरा समोर बोलायचं काही माझ्यात पण आधी धाडस नव्हतं. पण त्या स्पर्धांमुळे बाबा हा आपण कॅमेरा समोर बोलू शकतोय हे आलं डोक्यात. म्हणजे मोबाईलवर शूट ते करून ते पाठवायचं व्हिडिओ. मग त्यातनं असं वाटलं की हे भारी आहे. आणि त्यावेळेला टिकटॉक प्रचंड व्हायरल झालं. पण तेव्हा मी त्यात काही टिकटॉक ते चालू केलं नव्हतं, मी फक्त टिकटॉक बघणारी झालती तेव्हा, त्यामुळे माझं तेव्हा काही नव्हतं. पण आता असं वाटतं की तेव्हा सुरू झालं असतं तर अजून काय काय बरंच करू शकलो असतो, पण वेळ यायला लागते एखाद्या गोष्टीची. आणि मग त्यातनं मला कळलं की आपण कॅमेरा समोर पण छान बोलू शकते. आणि अजून एक असा किस्सा झालता की माझा एक मित्र आहे हिंगोलीचा, आशिष साडेगावकर म्हणून, तर तो व्याख्यात आहे. मग त्याला नाही एकदा बोलायचं होतं, असं शॉर्ट व्हिडिओ करायचा होता. तर त्यानं मला स्क्रिप्ट पाठवली होती आणि मला म्हटलं की ही कशा पद्धतीनं बोलता येईल. तर मी त्याला तोंडी सांगण्यापेक्षा व्हिडिओ करूनच त्याला पाठवला होता की बाबा हा अशा प्रकारे तू बोल म्हणून. तर त्यांना असं म्हणलं की अरे कसलं भारी केलंस तूच कर की, असं त्याने पेरलं. पण ते पण मी मनावर काही घेतलं नाही तेव्हा. पण नंतर हळूहळू म्हटलं हा हे भारी आहे, जरा करून टाकत. आपल्याला कविता एवढ्या छान येतात, म्हणजे पाठ केलेल्या ते किंवा चारोळ्या एवढ्या येतात, वक्तृत्वात एवढा काय आपण शब्दसाठा केलाय, तर आपण जरा प्रेझेंट करूया. किती दिवस स्पर्धांमध्येच करायचं. मग एकदा धाडस केले एक पेज काढलं माझं, कोल्हापुरी पोरगी म्हणून. आता ते कोल्हापुरी पोरगी नाव पण दिलं कारण टिकटॉक जेव्हा होतं ना, तर तेव्हा माझी अहिल्यानगरची एक मैत्रीण होती, रुपाली गिरवले म्हणून, तर तिचं टिकटॉक होतं आणि तिनं तिच्या टिकटॉकला मराठी पोरगी असं नाव दिलं. आणि ते तेव्हा मला आवडलं होतं भरपूर. तर ते एक डोक्यात होतं, मराठी पोरगी. आणि त्याचा टोन पण मला भारी वाटला होता आणि पूर्ण आपला जज्बातात दिसतं ना, तर मग असंच डोक्यात होतं. आणि म्हणून मग त्याला रिलेट करून मग मी कोल्हापुरी पोरगी हे पण भारी होऊन जाईल, कोल्हापुरी पोरगी नाव ठेवलं आणि ते सुरू केलं, कोल्हापुरी पोरगी पेज. खूप छान झालं. आणि मध्ये हा पण व्हिडिओ बघितला, एका घसरगुंडीची काहीतरी तोडफोड झालेली, त्या विषयावर पण तू बोललीस. खूप छान वाटलं ते की माझं म्हणणं आहे की कंटेंट क्रिएटला पण सामाजिक भान असलं पाहिजे. बरोबर. तुमच्यामुळे एखाद्या समाजाचं काम होत असेल तर ते पण, किंवा रस्त्याचा प्रश्न असेल, चित्रपटाचं ती शॉर्ट खूप छान पद्धतीने म्हणलेलं असं, म्हणजे खरंच भारी वाटलं की कोणतरी काहीतरी करते. असं समज तुला अशी वेळ आली की कोल्हापूरची काहीतरी कोल्हापूरसाठी काहीतरी चांगलं करायचं, तर तुझ्या डोक्यात काय करशील तू कोल्हापूरसाठी? आता माझ्याकडे जे काही गुण आहेत तर त्याचा वापर मी करतेच आहे. कोल्हापुरी पोरगीच्या माध्यमातून म्हणजे मी फनी व्हिडिओ पण करतोय,
सामाजिक भान असणारे व्हिडिओ पण करतोय किंवा कोल्हापूरचा इतिहास सांगायचा पण मी प्रयत्न करत असते त्याच्यातून. तर जे काही कोल्हापूरसाठी करायचं ते माझ्या कलेच्या माध्यमातून मी करत राहीनच, पण जिथं जिथं मला संधी भेटेल, फक्त कोल्हापुरातच नाही तर कोल्हापूरच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा जिथं मला वाटेल की नाही माझं कोल्हापूर इथं प्रेझेंट केलं पाहिजे तर तिथं सुद्धा मी करेन. त्यामुळे जिथं जिथं संधी भेटेल तिथं तिथं माझं कोल्हापूर सांगण्याचा प्रयत्न करेन. पण हे सांगत असताना माझ्या कोल्हापूरमध्ये सुद्धा काही चुका घडत असतील किंवा बऱ्याच गोष्टी अशा समस्या आहेत, जसं म्हटलं बऱ्याच आता समस्या आहेत की फक्त जगात भारी कोल्हापुरी असं म्हणून नाही चालणार आहे, तर खरंच भारी आपलं कोल्हापूर आपण आधी केलं पाहिजे आणि मग जगात भारी असं म्हटलं पाहिजे. त्यामुळे जिथं जिथं कोल्हापूरकरांच्या किंवा कोल्हापूरच्या किंवा वैयक्तिक कोल्हापूरकर म्हणून मला एक भान असलं पाहिजे की ह्या ज्या गोष्टी निदर्शनास आणणं असेल तर त्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून असेल त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करीनच. आणि अगदी राजकीय पटल असेल किंवा सामाजिक पटल असेल तिथं तिथं कोल्हापूरचे प्रश्न असतील ते, किंवा आता मगाशी जसं म्हटलं की राजकारणाची आवड आहे, यदा कदाचित जर ते झालंच माझं राजकारणात मी जर गेलोच तर मग तिथं सुद्धा मी कोल्हापूरला आधी चांगलं करेन आणि ते कोल्हापूर जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. छान. आता बऱ्यापैकी तुला सगळेच ओळखतात सोशल मीडियावरून, तुझा प्रभाव आहे. तुला अशी कौतुकाची थाप कुठे आलेली आहे की हा ही मुलगी बोलते, किंवा आत्ताच मी एकाला सांगितलं की मी असं कोल्हापुरी मुलगीचा इंटरव्ह्यू गेलो तर तिने म्हणले अरे आम्ही तिचे रोज व्हिडिओ बघतो, लहान मुलगी पण म्हणाली आणि ते पुण्याचे ते म्हणतात तिच्याकडे बघून वाटतं की आम्ही कोल्हापुरात आहोत. तुला असं कुठलं कौतुकाची थाप आलेली आठवते का की त्यांना वाटलं नाही खरंच आम्हाला भारी वाटतं तुझ्याकडे बघून? कारण आधी मुळात कोल्हापूरच्या मुली खूप कमी बोलतात. मी आहे ना आधी कोल्हापुरी पोरगी सुरू होत असताना जग माझ्यावर कसं हसलेलं ते सांगताना मग त्यातनं कारण ते मी अनुभवलं म्हणून मला त्या कौतुकाची किंमत कळली. सुरुवातीला मी कोल्हापुरी पोरगी सुरू केलं ना तर त्यावेळेला लोक अगदी म्हणजे नॉर्मली मी कंटेंट टाकत होतो, म्हणजे कविता किंवा ते काय असेल ते. नाव तर होतं कोल्हापुरी पोरगी पण माझा कंटेंट जात होता तो असा पूर्ण वरच्या लेवलचा, म्हणजे न पचणारा असा कविता किंवा हे असं जात होतं. तर मग मला ना यासाठी बऱ्याच जणांनी सुचवलं, म्हणजे रोहन घोरपडे सर एक आहेत जे की टेक्निकली बरेच आहेत त्यांचा अभ्यास, तर त्यांनी एकदा मला सहज सांगितलं की चांगलं करतेस तू प्रेझेंटेशन ते, पण थोडासा विषय जरा म्हणजे वेगळा करतेस का बघ, तुझं कोल्हापुरी पोरगी नाव आहे तर नावात कोल्हापूर आहे तर कोल्हापूरशी रिलेटेड कर असं ते बोलले होते. त्यानंतर अक्षय इळके पाटील म्हणून एक म्हणजे आहे माझा मोठा बंधूच आहे, तर त्यानं सुद्धा मला सांगितलेले की जरा व्हिडिओत अजून चांगलं काय करता आलं तर कर. सर्वेश कोले म्हणून एक दादा आहे तर त्यानं म्हणजे बऱ्याच जणांनी मला ते सुचवलं होतं की असं करा. आणि मी काय करायची घरामध्ये व्हिडिओ करत होतो, मग ते आमचं घर तेव्हा छोटं होतं, एक खोली होती, तर तेव्हा कसं मी नॉर्मली करायची पण बॅकग्राऊंड सगळं घरचं सगळं दिसायचं, तर बरेच जण हसायचे किंवा काय कुठं करताय व्हिडिओ असं. बऱ्याच जणांनी ट्रोल पण केलं, व्हिडिओ काय व्हायरल होत नव्हते काही, म्हणजे कंटेंट चांगला असायचा, बऱ्याच गोष्टी टेक्निकली मला काही जमत नव्हत्या काय नव्हतं, हसायचीच लोक. मग नंतर मी कोल्हापूर हा माझा म्हणजे गाभा ठेवला आणि मग कोल्हापुरी भाषा. आणि कसं व्हायचं मी ह्या इलेक्शनच्या कामामुळे ते मराठवाड्यामध्ये ते जायचो ना, तर त्यावेळेला तिथं आता कोल्हापूरच्या पोरी मी करतो, मी खातो, मी पितो हे असं बोलण्यात येतं त्यांच्या, आणि हे काही त्यांना सांगावं नाही लागत, नॉर्मली बोलताना येतच ते. तर तिकडच्या साईडला गेल्यानंतर माझे तिकडचे काही मित्रमैत्रिणी तर ते चेष्टेत म्हणायचे मला तुम्हाला काय कोल्हापूर घराणा काय भाषा येत, व्याकरण काय येत नाही का मुलींना, तुम्हाला करते बोलते असं बोलायचं असतं, तुम्हाला काय मुलींसारखं बोलता येत नाही का, असं भरपूर वेळेला ते असं चेष्टेत बोलायचे. पण ते सारखं लागायचं की का असं, म्हणजे बरं ठीक आहे मी पण विचार करायचो की त्या मुली अशा बोलतात मग मीच का असं बोलतोय. मग नंतर हळूहळू कळालं की नाही कोल्हापूरचीच भाषा आपली अशी आहे. मग ते करता करता व्हिडिओ जसे कोल्हापूरचे व्हायरल होत गेले कोल्हापुरी भाषेवरचे, तेव्हा सुद्धा मग बरेच जणांचे कमेंट ते न्यायला लागले की तुम्हाला काय मुलींसारखं बोलता येत नाही काय. पुन्हा माझी सटकली, पुन्हा मी केला व्हिडिओ. मग त्यातनं मग थोडासा विचार केला की का आपण असं बोलतो कोल्हापूरचं. मग ते टीव्हीवर आहे ना स्वराज्य सौदामिनी म्हणून मालिका लागायची महाराणी ताराराणीची, तर त्यांच्या भाषेत असं यायचं की आम्ही करतो आम्ही बोलतो. मग मला असं कनेक्ट वाटलं की बाबा आपलं महाराणी ताराराणी कोल्हापूरच्या ज्यांनी राज्यकारभार चालवलं त्या महाराणी ताराराणी, तर त्यांच्या भाषेत सारखं आम्ही करतो आम्ही बोलतो असं त्यांच्या भाषेत यायचं.
कदाचित ते झिरपलं असेल आत्ताच्या नाही, झिरपलंच मुलींमध्ये. ते. हा, त्यामुळे ते करतो बोलतो म्हणत असावेत. मग ते मी बोललो आणि मग त्यानंतर हा कोल्हापूरकरांना पण ते पटलं आणि तीच भाषा सगळ्यांनी स्वीकारली. म्हणजे मुली सुद्धा आता अभिमानानं बोलतात, मी करतो, मी खातो असं. तर मग त्यातनं असे व्हिडिओ करत गेलो आणि आधी मला बऱ्याच जणांनी हसलीत व्हिडिओ करताना, कारण वक्तृत्व एक वेगळं क्षेत्र आहे, त्यातनं इकडे येणं म्हणजे काय हे करतात असं व्हायचं. पण ते व्हायरल व्हायला लागलं ना तसं म्हणजे कौतुकाची थाप जी विचारली ना सुरुवातीला, हे नावातनं मला कळलं होतं की आता नावं ठेवतात काय, हे पुढे होणार नाही असं पण वाटत होतं एका क्षणाला. पण ते एक व्हिडिओ कोल्हापुरी भाषेवर मी केला, कोल्हापुरी डिक्शनरी म्हणून कोल्हापूरचे शब्द, तर ते इतकं व्हायरल झालं की खूप म्हणजे भरपूर व्हायरल झाला. सगळ्यांचे चांगले कमेंट पण आले आणि ट्रोलिंगचे पण कमेंट आले, असं नाही की चांगले झाले. त्यातनं मला कळलं की हा पण कोल्हापुरी बाज ठेवू शकते, जिवंत ठेवू शकते. आणि मग ते कौतुक होत गेलं. आणि कौतुकाची थाप कुठली चांगली, तर माझेच मम्मी पप्पा मला म्हणायचे की काय व्हिडिओ सारखं, म्हणजे वक्तृत्व क्षेत्र होतं तर त्यातनं काहीतरी बरोबर मोठ्या लेवलला काहीतरी करत असावी का करल असं इच्छा त्यांची. तर ते पण आहे माझं सुरू. पण मी हे अचानक काय सुरू केलं हे मम्मी पप्पांना पण प्रश्न पडला. पण मी हे सुरूच ठेवलं कंटेंट. मग एकदा असंच मम्मी म्हणायची मला की काय सारखं व्हिडिओ करतेस, काय त्यातनं तुला फायदा आहे असं तसं म्हणायची. मी फक्त ऐकून घेतलं. आणि हे व्हायरल झाल्यानंतर एकदा असं झालं की मम्मी माझी रेस्कोर्स नाक्यावर गेली होती भाजी आणायला. त्यावेळेला तिला तिथं बरेच जण म्हटलं होती कोल्हापुरी पोरगी तुमची पोरगी आहे काय, तेव्हा तिला भारी वाटलं हा माझीच पोरगी आहे. आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा माझे व्हिडिओ बघायचे आणि ते तिला सांगायचे तुमचीच पोरगी आहे काय, किती व्हायरल झाले. आणि मग ती मला घरी येऊन सांगायची अगं ते भारी चालले. आणि आता तीच मला कंटेंट सुचवत असते, आमचे पप्पा पण मला कंटेंट सुचवतात की हा हे कर ते कर. त्यामुळे ती म्हणजे मला कौतुकाची थाप भारी वाटते. बाकी काही इतरांची ते असतेच नाही, विरोध होणाऱ्या गोष्टींना जेव्हा कौतुक होतं तेव्हा ते जास्त लागतं आपल्या की काहीतरी मिळवले. टाळ्यांचा काळ आहे आणि टोमण्यांचा काळ आहे ते म्हणतात तसं. आता म्हणजे बऱ्यापैकी तू अँकरिंग करते सगळे राजकीय पटावरले, पण तुझी इच्छा अशी काय की मनात एक असं ठरवून आलेलं असतो ना की काय म्हणतात त्याला, राजकीय गुरु किंवा ज्यांच्या समोर आता म्हणजे मला लहानपणी राज ठाकरे आवडायचे की किंवा भविष्यात कधी वेळ मिळाला तर मला माझी इच्छा आहे की राज ठाकरेंची मुलाखत कधी घ्यायला मिळाली तर मी घेईन किंवा त्यांच्यासोबत वक्तृत्व स्टेजवर करण्यात काय मला नाही एवढे हे, पण त्यांचं ऐकण्या स्टेजवर बसून कधीतरी ऐकण्याची मजा घ्यायची. भरपूर जणांबरोबर तू राजकीय पटलावर भाषण केलेलं आहेस. परवा महापौर संक्रांतीने तुझं कौतुक सुद्धा केलं तुझं. तर तुला कोणासमोर भाषण करायला आवडेल आता राजकीय, असे तुझे राजकीय आवडते व्यक्ती कोण आहेत किंवा गुरु कोण आहेत? राजकारणात आवड आहेच. आणि राजकीय व्यक्ती जी मला आवडते की आता हयातीत नाही आहे ऍक्च्युली, मला राजकारणातले सगळ्यात आवडते नेतृत्व कोण होतं तर ते म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. त्यांचं भाषण असेल किंवा त्यांचा जो दरारा असेल, त्यांचं लोकांवरची आपला दरारा असेल, हा पकड, शब्दांवरची पकड, त्यांचा एक शब्द म्हणजे पूर्ण मॉबला असा हादरवून सोडणारा असायचा, त्यांचा एक निर्णय म्हणजे असा अंतिमच असायचा. त्यामुळे त्यांचं जे मला जगण्याची पद्धत किंवा त्यांचा जो दरारा होता ना तो प्रचंड आवडायचा. म्हणजे मी त्यांच्या युट्यूबवर भाषणं ऐकायची, टीव्हीवर म्हणजे कोल्हापूरमध्ये सुद्धा जेव्हा ते यायचे तर मी काय बघायला गेलो नाही आजपर्यंत कधी, पण टीव्हीवर त्यांचं ते दाखवायचे लाईव्ह, तर ते बघायचं. पेपरला काय काय बोलल्यात ते बघायचं, त्यांचे काय काय शब्द मी असे जुळून. आणि शाळेत असताना मी एक पात्री करत असताना बाळासाहेब ठाकरेंचा पण रोल केला होता तर त्यात माझा नंबर पण बसला होता. आणि त्यामुळे इतके बाळासाहेब ठाकरे भिनले होते. आणि त्यांचं ते वाक्य की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर ते एक डोक्यात होतं माझ्या. त्यामुळं त्यांच्याप्रमाणे म्हणता नाही येणार, पण त्यांचा एक आदर्श घेऊन, त्यांचे विचार घेऊन मला राजकारण करायचं हे एक डोक्यात लहानपणी असताना असायचं. पण दुर्दैवानं ते हयातीत नाही. त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा ऍक्च्युली म्हणजे आम्ही दिवाळीत त्यांचं निधन झालं आणि त्यावेळेला आम्ही फिरायला गेलो होतो, तेव्हा बातमी ऐकली की बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. तेव्हा अक्षरशः मी सहली म्हणजे आमच्या फॅमिली सोबत गेलो तर रडलो तिथं की मी माझ्या त्यांची भेट पण नाही कधी काय नाही, पण ते आतून म्हणतात ना काळजातला विषय, हा म्हणजे मी ते होतं. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी आदर्श म्हणजे आता हयातीत नाही. आणि त्यांच्या समोर भाषण करण्याची माझी लहानपणीच इच्छा होती, पण ती पण काय आता पूर्ण नाही होऊ शकत. पण त्यांचे विचार किंवा त्यांचा तो जज्बा तो टिकवण्याचा प्रयत्न करेन मी.
शेवटचाच प्रश्न असा की ज्या मुलींना वक्तृत्वाकडे यायचं आहे किंवा ज्यांना राजकारणाकडे यायचं आहे त्या मुलींना, अशा मुलींना तू काय सांगशील? किंवा ती बोलतच नाही, ती मुळात मुलींनी बोललं पाहिजे सुरुवातीला, बरोबर. तर त्यांना तू तुझा अनुभव काय सांगशील किंवा या क्षेत्राकडे येण्यासाठी काय सांगशील? राजकारणात तर आलंच पाहिजे, पण इतरही क्षेत्रात म्हणजे जो काय आपला मुद्दा आहे की मुली बोलत नाहीत, बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. समाज किंवा फॅमिली त्यांची, किंवा म्हणजे त्यांच्या दृष्टीनं पण विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे. का मुली बोलत नाहीत? मुलींना बोलावंसं तर फार वाटतं, त्यांच्या मनात पण बऱ्याच गोष्टी असतात, पण त्या बाहेरच येत नाहीत. काय येत नाहीत तर कधी कधी समाज सुद्धा फॅमिलीवर दबाव टाकत असतो, किंवा फॅमिलीला सुद्धा वाटत असते की नाही, आपल्या मुलीनं वेगळं काय करू नये, नाही तर इतरांबाबतीत जे घडतं ते माझ्या मुलीबाबत, म्हणजे काळजीच असते एक प्रकारे. कधी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात की मुली बोलत नाहीत. पण असं असलं तरी सुद्धा काहीतरी करायचं असेल तर धाडस करावंच लागतं. आणि म्हणजे मी वैयक्तिक माझा अनुभव सांगेन की मला सुद्धा बऱ्याच वेळेला माझ्या पालकांना सुद्धा बऱ्याच जणांनी ट्रोल केलं की कशाला उगाच मुलगीला पाठवताय, किंवा आंदोलनांमध्ये त्यांनी जात होतो, कशाला उगाच पाठवताय, काय गरज आहे तिला पाठवायची, जर तिला आणि कुणीतरी डूब धरून बसलं तर तुम्हाला त्रास होईल, तुमच्या फॅमिलीला त्रास होईल, तुम्ही काय मोठे गडगंज पण नाही, असं म्हणजे बरंच ट्रोल केलं होतं. पण त्यातनं सुद्धा माझ्या मम्मी पप्पांनी मला पाठिंबा दिला, म्हणजे माझ्यापर्यंत या गोष्टी तेव्हा कळू दिल्या नाहीत की बाबा आम्हाला असं ट्रोल केलं जाते किंवा आम्हाला असं टॉर्चर केलं जाते. नंतर मला हे कळलं की असं मम्मी पप्पांना पण बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत. पण तेव्हा मला माझ्या आई वडिलांची जी भूमिका होती की मुलगी करते, चांगलं करते, तिला फुल सपोर्ट करायचा, भले ते कधी कधी पटत पण नाही, पण काहीतरी चांगलं करते हा विश्वास आहे त्यांचा. तर तो विश्वास पालकांनी सुद्धा दाखवला पाहिजे, पण मुलींनी सुद्धा तो विश्वास काय म्हणतात तेवढा कमवला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे पालक माझ्यावर का विश्वास ठेवतात, तर तो मी विश्वासास पात्र ठरलो म्हणून. म्हणजे आज कुठेही मी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा फिरतोय तेव्हा फार टेन्शन नसतं माझ्या पालकांना, कारण तो एक विश्वास आहे. तर तसा मुलींनी सुद्धा विश्वास केला पाहिजे. आणि एखादी गोष्ट आपल्याला समोर पटत नाहीये, चुकीची घडते, शेवटी म्हणजे ऐकलं होतं मी असं आणि वाचलं पण होतं की मुलांपेक्षा मुलींना सेन्स हे फार जास्त असतं, त्यांनी लवकर कळतात. ती म्हणजे आहे निसर्गाने दिलेली देण आहे मुलींना, तर आहे. मुली काय भोळ्या बावड्या फार नसतात, त्या हुशार असतात. त्या हुशार आहेत, त्यांना कळतं सगळं, कुठलं चुकलंय कुठलं वाईट आहे ते सगळं कळतं. फक्त आता बोलायला पाहिजे. आणि कोल्हापूरपुरती जर विचार केला तर कोल्हापूरच्या महाराणी ताराराणी यांचा फक्त आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि जिथं चुकते तिथं बोला, बिनधास्त बोला. होऊन काय होणार आहे, तर लोक नावं ठेवतील, चर्चा होईल, नाही तर हा मुद्दा सगळ्यांना नाव केलं, जे मोठ्या पदावर गेले ते सगळ्यांना नाव ठेवले, मुकच गेलेले. त्यामुळे सुरुवात म्हणजे मी कालच अरविंद जगताप यांचं पुस्तक वाचत होतो, सेल्फी म्हणून. तर त्यात एक छान त्याने कंटेंट दिला होता की पृथ्वी गोल आहे असं शास्त्रज्ञ म्हणाले तर त्यांचा छळ झालाय, किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं शास्त्रज्ञ म्हणाले तर लोकांनी हसले त्यांच्यावर. राईट बंधू विमान हवेत उडतं असं म्हणाले तर लोक त्यांना खुळ्यात काढायला लागले. म्हणजे रेल्वे पहिल्यांदा आली तर त्या रेल्वेत कुणी बसायला तयार नव्हतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या सुरुवातीला झाल्या त्या सगळ्या विरोधच केला लोकांनी, पण नंतर त्याच गोष्टी जगण्याचा अविभाज्य घटक बनत गेला. त्यामुळे त्यांचं एक शेवटी असं वाक्य आहे की बदल होतो, फक्त कुणीतरी धाडस करून पुढे यावं लागतं. तर ते जे कोणी कराल, म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं पण मी उदाहरण सांगेन की त्या काळी सुद्धा बऱ्याच मुली, बऱ्याच महिला घरामध्येच होत्या, पण सावित्रीबाईंनी एक पाऊल टाकलं म्हणून बाकी सगळ्या मुली. का सावित्रीबाई फुले असं नाही म्हणाले की तुम्ही व्हा पुढे मी येतो मागणं, असं नाही म्हणाला. त्यांनी पुढे पाऊल टाकलं म्हणून त्या सावित्री घडल्या. आणि सावित्रीला पाठिंबा देणारे महात्मा फुले होतेच, म्हणजे सगळेच पुरुष वाईट आहेत असंही नाही म्हणणार मी. तो एक आदर्श करत, आपल्या बरेच आदर्श आहेत रागिणींचे, त्या आदर्श करत आपण पुढे गेलं पाहिजे. आणि बोला, बिनधास्त बोला, जिथं चुकते तिथं बोला, धाडस केलं पाहिजे. आणि आहे ते धाडस फक्त बाहेर आणलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. बरं, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. आणि खूप खूप धन्यवाद, वेळात वेळ काढून तू माझ्या शोला आलीस, मनापासून धन्यवाद. आणि मला पण भारी वाटलं इथं असं, म्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारची मुलाखत देते. म्हणजे एकच फक्त सांगते की मी मकरंद अनसपुरे यांची एक मुलाखत पाहिली होती आणि त्याच्यामध्ये ते असं बोलले होते की मला एकतर मुलाखत द्यायला आवडत नाही, पण मी का द्यायला लागले तर लोकांनी माझ्याकडनं काय शिकलं पाहिजे ते नाही, तर काय करायचं नाही हे शिकायला पाहिजे. म्हणजे ह्या मुलाखतीतनं सुद्धा तेच आहे की काय करू नये सुरुवातीला, शिकल्यासारखं.
भारी वाटलं. थँक्यू मला इथं बोलवलं ह्या प्लॅटफॉर्मवर त्याबद्दल. पॉडकास्ट आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.